आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून वाद पेटलेला आहे। आव्हाडांचं निलंबन करा अशी मागणी योगेश कदम यांनी केली। जितेंद्र आव्हाड यांनी शब्द मागे घेतलेत असं म्हणत अमोल मिटकरींनी सारवासारव केली। नाना पटोले यांच्याकडून सुद्धा आव्हाडांची पाठराखण केली गेली। आम्ही जेव्हा सत्ताधारी पक्ष त्यांच्या भाषणावरती जेव्हा आम्ही आक्रमक होत होतो त्यावेळेस त्यांच्याकडनं कदाचित हे अनावधानाने निघालं असावं, परंतु त्यांनी जी माफी मागितलेली आहे या माफीने मला वाटतं त्यांनी केलेलं वक्तव्य हे काय परत घेणं हे मला योग्य वाटत नाही। कारण हे असं वक्तव्य करणं आज जितेंद्र आव्हाड सारख्या व्यक्तीकडे अनेक तरुण देखील त्यांच्याकडे एक आयडल म्हणून पाहतात आणि राजकारणी व्यक्तीने असं वक्तव्य करणं म्हटल्यानंतर मला वाटतं ह्याचे पडसाद जे उमटतायत ते साहजिक आहे आणि ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध देखील करतो। आणि होय, जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे ते वक्तव्य चुकीचं आहे का, तर 100% चुकीचं आहे। त्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे का, तर दिलगिरी सुद्धा तशीच आत्मीयतेनंच व्यक्त केली पाहिजे। या मताशी कोणीही असहमत असण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटते लिखित स्वरूपात जरी त्यांनी दिली की काल माझ्याकडून अनावधानाने अशा प्रकारचं वक्तव्य निघालं ते पटलावरून आणि कामकाजातून वगळण्यात यावं, तरी विषयावर पडदा पडतो। आता विषयावर पडदा पाडायचा आहे की विषय वाढवायचा आहे हे त्यांनी त्यांचं ठरवावं। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संविधानिक पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यांच्याबद्दलचं घाणेरडे शब्द बोललेत। घाणेरडे मी तुम्हाला शब्द मुद्दाहून घाणेरडा शब्द वापरतो, त्याचं मी इथं सांगू शकत नाही। त्यावेळेस ही जी व्यवस्था काल जे ओरडत होती तेही व्यवस्था का शांत राहिली, त्याच्यावर का प्रतिक्रिया दिली नाही, त्यावेळेस भगतसिंग कोश्यारीला का हटवलं नाही, या प्रश्नाचं उत्तर ते देतील का? जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे वातावरण तापलेलं आहे। आव्हाडांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आता आपण बघूया। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा। माझ्या शब्दाने जर कोणाची मनदुख, एक मिनिट ऐकून तर घ्या, हे बघा ऐकून घ्या। या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे। त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की एक मिनिट थांबून घ्या, मी पालन दिलगिरी व्यक्त करतो।